काढण्यासाठी ब्लॉग काढणं तर लय महत्वाची गोष्ट आहे. तर आता बघा जाऊ आपण केकच सीन घेऊन मग तिकडे हुक करण्याला. तर चला गायचं आता जाऊ आता हुक करणार. पहिले केकच सीन घे मग हुक करणार. वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर बघ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहे एका नवीन गावाला. आपले ते पहिल्याचे जे चॅलेंज होतं त्यालाच आपल्याला कम्प्लीट करायचे आहे. तर चला काय आता जाऊ बाहेर. तर आता आपला मित्र थांबला त्याच्या घरी, तो पण येणार आहे आपल्यासोबत. प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला एकच आहे म्हणजे गाडी. आपण तर गाडी घेणार आहोत, तरी गाडी येण्यासाठी आपल्याला 6-7 महिने आणि टाइम आहे. म्हणून हाला मागावं लागतं. आणि ते ना त्या गाडीमुळेच ते चॅलेंज रोखलं. नाही तर आता असं कम्प्लीट झालं असतं. म्हणजे गावाला जायचं तर त्याला गाडी मागावं लागते, त्याच्यामुळे ते चॅलेंज रोखलं. तर ते जाऊ द्या. आता चला जाऊ बाहेर आणि बघू कोणता मित्र आपला गाडी देतो. तर पहिलं तर जाऊ आणि मित्रापाशी त्याला बोलू वगैरे. तर कसं आहे आता आपल्या चॅलेंज नुसार आपण जातो एका गावला. तर आज ना मी आणि एक जण गाडीमध्ये पेट्रोल टाकायला गेलाय. तो पेट्रोल टाकून आल्याच्या नंतर तो दाखवतो तुम्हाला. तर आज आपण जात आहे कोणत्या गावाला? होकरणा. आज जातोय आपण होकरणा ह्या गावाला. तर चला काय आता पेट्रोल टाकून झालं गाडीमध्ये, ते आपण जाऊ होकरण्याला. आता आपण जामला तर मागे पालोय. आता केकच सीन घेऊन डायरेक्ट आपण जाणार होकरण्यालाच ना. हा, तर आता इथं सावलीमध्ये थांबले ब्लॉग काढण्यासाठी. ब्लॉग काढणं तर लय महत्वाची गोष्ट आहे. तर आता बघा जाऊ आपण केकच सीन घेऊन मग तिकडे होकरण्याला. तर चला काय आता जाऊ आता होकरणा. पहिले केकच सीन घे मग होकरणा. आपण होकरणा ह्या गावामध्ये आलोय. होकरणा ह्या गावाची जिल्हा परिषद शाळा आहे. तर आता पण शूट घेतलाय आणि तिकडे गावात पण आपण शूट घेतलाय. तिथं गावात तर काय मोठा ब्लॉग घ्यायला नाही. तर शाळाचा शूट झालाय आणि तिकडे गावात पण ग्रामपंचायत का नगरपंचायत तालुक्यात ग्रामपंचायतचा पण आपण शूट वगैरे घेतलाय. आणि तिथं मंदिर होतं त्याचा पण. तर आता इकडला झालाय आपला. आता इकडे जाऊ. तर चला आता पाठीमागे जाऊ आणि तिथला शूट घेऊ. तर काय आता आपला होकरणा या गावाचा व्हिडिओ शूट तर झालाय. व्हिडिओ शूट वगैरे झालाय एकदम प्रॉपर मध्ये. तर व्हिडिओ शूट झालाय. आता आपण निघतो आपल्या जवकोटकडे. तर चला गाईज आता सुखासुखी जाऊ आपण जवकोटकडे. ऊन तर एवढं लागते ना की उन्हामध्ये की सांगत नका. एवढं डोस्त गरम झाला असेल की सांगता सोय नाही. आता ना आपण इथून पहिला येताना ना चिनी घेऊन आलतो येताना. आता वांजरवाड्यावर जातोय. आता इथून वांजरवाड्याहून मग आपलं जवकोटला जाऊया. तर चला काय आता आपण जाऊ जवकोटला, म्हणजे की आपल्या घराकडे. आता बाहेर वगैरे जाऊन म्हणजे बाहेर कुठं गावला वगैरे जाऊन आता आलोय आपण घरी आलोय. आता लागले भूक, तर जेवण वगैरे करूया आणि मग नंतर ना रिटर्न जाऊ बाहेर. तर आता वाटतं 4. आता आपण करू जेवण. आता वाजतात रात्रीचे 8-8:30 किंवा 8 किंवा 8:30 वाजतात. तर आता आलो आपण घरी. तर घरी आले. आता आपले पेंटिंग मध्ये ना 2-4 रील्स मला एडिटिंग करायचे आहेत. बाहेरचे पण सिनेमॅटिक्सच्या आणि आपल्या ब्लॉग पण 2 एडिट करायचे आहेत. तर आता आपण आलो घरी. तर आता मी बसतो एडिटिंगला वगैरे बसतो आणि मग नंतर ना मग आपण करू जेवण. नंतर करू, पहिलं तर आता एडिटिंग करायचे आहे. तर चला आता करतो मी एडिटिंग. आज आपण एडिटिंगला 8:30-9 वाजता बसवतो. 8:30-9. तर आता समजा 11:30 किंवा 12 वाजतात, ते पण रात्रीचे नाईटचे. आता आपले झाले एडिटिंग. तर 3 तास झाले आपण करतो एडिटिंग. 3 तास झाले एकाच व्हिडिओला नाही, 2 व्हिडिओला आपल्याला 3 तास लागला. तर एडिटिंग करणं आपल्याला भागच आहे. तर ते जाऊ द्या. आता एडिटिंग वगैरे सर्व काही करून आता लागले आपल्याला भूक. तर आता आपण करू रात्रीचं जेवण. तर चला आता लागले मला भूक, तर करू आपण जेवण. एडिटिंग विषय असा आहे ना की त्याच्यात एक बार डोसकं खूप म्हणजे डोसकं घातलं ना तर चांगलं आहे. एडिटिंग लय मन लावून करावं लागतं राव. समोरच्याला व्हिडिओ पसंत येईल ना येईल लय काय राहते मग मारी. तर ते जाऊ द्या. आता लागले मला भूक, आता करू आपण जेवण. काय आता आपण जेवण केलं एकदम पोट भरून. राहताना काय तिथे झोप. आता वाजता समजा 11:30 किंवा 12. तर आता इथे झोप. तर एडिटिंग सगळं काय करून आपला आजचा दिवस तर गेला आणि आपला आजचा ब्लॉग पण बनला. तर सो गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग जर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग जर चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर बाय.